भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 3 मायेचे विवरण कर्मविवेचन याचा भाग 4. पण मुनिवर्य राजानं त्यांना थांबवून विचारलं, गुरु नेमका काय बोध करतात? प्रबुद्ध म्हणाले, राजा थोडक्यात सांगतो, पण ते महत्त्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐक. सद्गुरू साधक शिष्याला सांगतात, आत्मा म्हणून जो कोणी आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतःच तो आहे आणि परमात्मा तोही मीच आहे. हे जग इतकंच काय, सारं विश्वच त्या एका चैतन्यानं व्यापलं आहे. इथं स्वर्ग वा वैकुंठ असा भेद नसतो, तो परमात्मा अभेदात आहे. कोणतंही द्वैत त्याला स्पर्श करीत नाही. द्वैत अद्वैता पलीकडे तो आहे, तोच मी आहे, यालाच सोहम म्हणतात. प्रत्येक जीव मात्र हे ब्रह्मच आहे. मुनिवर्यांचे हे विचार ऐकून निमिराजा थोडा चक्रावून गेला. मीच आत्मा, मीच परमात्मा हे सहजपणे बुद्धीला पटण्यासारखं नाही. साधकाची सर्वोच्च उन्नत दशा ही सोहमची स्थिती, हे कसं काय? हे लक्षात येण्यासारखं नाही. हे राजाचे भाव ओळखून प्रबुद्ध पुढे सांगू लागले, राजा, हा गुरुबोध अंगी जिरण्यासाठीच सर्व साधना असतात. साधक भक्तानं जर हा बोध आत्मसात केला तर त्याची स्वाभाविक स्थिती बदलते. तोच हा भागवत धर्म आता सांगतो. त्याला ईश्वराचं गुणगान करणं किंवा सदैव त्याच्याच स्मरणात व चिंतनात राहणं आवडतं. त्याचा कधीही मनोभंग होत नाही. ईश्वराच्या सगुण मूर्तीचं तो मोठ्या प्रेमानं पूजन अर्चन करतो आणि ते करीत असताना तो भावपूर्णतेनं इतका तल्लीन होतो की तो देहभान विसरतो. त्याचं प्रत्येक कर्म, याग, विधी हे एका समर्पित भावनेने होतात. त्याचा तो भक्तिभाव पाहिला म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरच त्याच्या हृदयात विराजमान झाला आहे असं वाटतं. तो घरीदारी, एकांतात, लोकांतात कुठेही असला तरी त्याच्या अंतरीचे भाव बाहेर प्रकट होत आहेत हे पाहणाऱ्याला जाणवतं. ईश्वराबद्दल किंवा स्वरूपाबद्दल बोलताना त्याचा कंठ दाटून येतो. अंगी रोमांच उठतात, डोळे भरून येतात. त्याला काळ वेळेचं भान राहत नाही. या ईश्वरभावाची स्वरसाधना वा शब्दसाधना करताना तो कधीही थकत नाही. त्याला कंटाळा येत नाही. उलट पक्षी त्याचा उत्साह अधिकच वाढतो. राजा, असा हा शिष्योत्तम बाप से बेटा सवाई व्हावा असंच गुरुला वाटत असतं. कारण सद्गुरूंच्या ठिकाणी प्रेमाचा सुकाळ असतो. शिष्याचं कल्याण हीच एक तळमळ असते. गुरु शिष्य हे आगळेवेगळं नातं असतं. राजा, गुरु शिष्य संबंध हाच भागवत धर्माचा बंध आहे. तेव्हा एक लक्षात घे की मायेचा सागर पार करायला भक्ती हेच तारू आहे आणि सद्गुरू हे त्या नौकेचं शीड आहे आणि गुरुबोध हे शिष्याच्या हातात दिलेलं वल्ह आहे. शिष्य साधकानंच ते वल्हायचं आहे. आचरण ही साधना आहे. प्रबुद्ध मुनींचं हे सर्व वक्तव्य ऐकून निमिराजाला खूप बरं वाटलं. गुरु सद्गुरू यामधील फरक लक्षात आला. अशाश्वताकडून शाश्वताकडे जायचा मार्ग म्हणजे भागवत धर्म हेही समजलं. आज एवढंच. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे
घडली या हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.